पाकिस्तानच्या पापाचा घडा आता भरलेला आहे। पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता आहे। त्यासाठीच आता भारताने कंबर कसलेली आहे। भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केलेली आहे। त्याची सुरुवात 7 मेला होणार आहे। देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। एअर स्ट्राईक, अलर्ट, सायरन, क्रॅश, ब्लॅकआउट असे विशेष प्रशिक्षण या दरम्यान दिलं जाणार आहे। त्याबरोबरच पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी रात्री 9 ते 9:30 या वेळेत क्रॅश ब्लॅकआउटचं मॉक ड्रिल केलं जाणार आहे। यामुळे शत्रूच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन कळण्यात अडचणी येतात। खरं तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं। त्याला आता 5 दशकांहून अधिक काळ लोटलेला आहे। त्यामुळे लवकरच लष्करी कारवाई भारताकडून होणार हे आता निश्चित झालेलं आहे। आपण या संदर्भात अजून काही माहिती घेऊया। सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल संदर्भात केंद्राने काय सूचना केल्यात ते आता बघूयात। देशभरामध्ये 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायरन अलर्ट दिला जाईल। विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे। युद्ध स्थितीत स्वसंरक्षण करण्याचं प्रशिक्षण द्या असं सांगण्यात आलेलं आहे। आणीबाणीच्या परिस्थितीत क्रॅश ब्लॅकआउट याची सुद्धा तयारी ठेवणं गरजेचं आहे। शत्रूचा हल्ला झाला तर सगळे लाईट्स बंद करावे असं सांगण्यात आलंय। महत्त्वाची ठिकाणं, आस्थापना या ठिकाणी लपण्याची व्यवस्था करा असंही देशभरामध्ये निर्णय झालेला आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने सगळ्या राज्यांना अशा सूचना केलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रशांत, एका मोठ्या लष्करी कारवाईची गरजच आहे, ही जनभावना सध्या आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची। काय सांगाल त्या अनुषंगाने ही होत असलेली तयारी? राजनाथ सिंग जे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वीच त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं ते सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे त्याच प्रकारची कारवाई केंद्र सरकार करेल अशा प्रकारचं वक्तव्य देऊन त्यानंतर आता 7 मेला जर बघितलं तर देशभरात तयारी सुरू झालेली आहे। मॉक ड्रिलची तयारी असणार आहे, सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल असणार आहे, ज्यामध्ये जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना वाचवायचं या संदर्भात महत्वाच्या घडामोडी यामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच सिव्हिल डिफेन्स मध्ये जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं सायरन वाजवण्याची वेळ निश्चित करण्यात येणार आहे, त्यानंतर काय उपाययोजना करायच्या आहे, सोबतच जर हवाई हल्ला झाला तर कुठे लपायचं या संदर्भात देखील सूचना विद्यार्थी आणि सर्वांना देण्याची शक्यता आहे। आणि सोबतच याशिवाय जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे त्यासाठीच आज एक अत्यंत महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। नुकतीच ही बैठक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय गृह सचिव असणार आहे, देशभरातल्या मुख्य सचिवांसोबत ही बैठक आहे। याचाच अर्थ असा होतो की केंद्र सरकारने तयारी केली आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची। आजच्या मॉकड्रिलच्या माध्यमातून देशातील जी उद्या मॉकड्रिल होणार आहे त्याच्या संदर्भात ही आज बैठक होणार, त्यामध्ये देशातील 244 प्रमुख शहरांचा आणि महानगरपालिकांचा सहभाग असणार आहे। त्याच्या संदर्भातली तयारी आजच्या बैठकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानशी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना युद्ध सज्जतेचा आदेश दिलेला आहे। तशा दृष्टीने 7 मेला मॉक ड्रिल करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। या पार्श्वभूमीवर आज सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान मुंबईतील दादर इथल्या अँटोनियो डा डिसिल्वा हायस्कूल इथं सायरन अचानक वाजवण्यात आला आणि मुंबईत बऱ्याच ठिकाणी 9 वाजण्याच्या दरम्यान सायरन वाजवण्यात आला।
युद्धाच्या मॉकड्रिलमध्ये नागपूर शहर सज्ज झाले। संपूर्ण नागपूर शहरात एकाच वेळी अनाउन्समेंटसाठी यंत्रणा सज्ज होणार आहे। नागपूर महापालिकेच्या स्मार्ट सिटी कमांड कंट्रोल रूममधून एकाच वेळी संपूर्ण शहरात अनाउन्समेंट केली जाणार आहे। मात्र अद्याप याबाबत स्थानिक प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत। उद्या 7 तारीख आहे। उद्या राज्यभरामध्ये मॉकड्रिल होणार आहे। वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉकड्रिल होईल आणि नागपूर सुद्धा मॉकड्रिलसाठी सज्ज झालेला आहे। नागपूरमध्ये सगळ्या नागपुरात अनाउन्समेंट होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, उद्या 7 तारीख निश्चित केली आहे। राज्यभरातल्या मॉकड्रिल करता नागपूर कसं तयार आहे, सज्ज आहे? सुवर्ण, याआधीच ज्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध 1971 मध्ये झालं होतं त्यावेळी देखील अशाच पद्धतीचा ब्लॅकआउट करण्यात आला होता आणि तसंच ब्लॅकआउट जे आहे ते उद्या एकदा करण्यात येणार आहे। आता 71 नंतरचा काळ बदललेला आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते विकसित झालेलं आहे आणि त्याच तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो उद्या जो काही मॉकड्रिल नागपूरमध्ये होईल, म्हणजे देशात होईल आणि नागपुरात होईल, त्या मॉकड्रिलच्या दरम्यान जो आहे तो नागपूरमध्ये केला जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेची स्मार्ट कंट्रोल रूममध्ये सध्या आपण उभा आहे आणि अशाच पद्धतीची एक रूम नागपूर पोलिसांची देखील स्मार्ट कंट्रोल रूम आहेत आणि या रूमच्या माध्यमातून उद्या जे आहे ते नागपूरकरांना मॉकड्रिल पाहण्यासंदर्भातलं सायरन असेल तो या कंट्रोल रूमच्या माध्यमातून जे आहे ते एकाच वेळी दोन्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून जे आहे ते वाजविलं जाणार आहे। सोबतच मॉकड्रिलचं तंतोतंत पालन केलं जात आहे की नाही हे बघण्यासाठी जे आहे ते इथं असलेल्या या स्क्रीनचा जो आहे तो उपयोग होणार आहे, कारण शहरातल्या विविध भागामध्ये जे आहे ते CCTV कॅमेरे या कंट्रोल रूमच्या माध्यमातून ऑपरेट केले जातात। साधारणतः 2000च्या वरती हे सगळे कॅमेरे आहेत। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे आहे ते एकाच वेळी पूर्ण नागपूर शहराला जे आहे ते निर्देश जे आहे ते दिले जाणार आहे। समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी कुठली खबरदारी बाळगायची, सरकारकडनं काय निर्देश आहे, त्या सगळे निर्देश जे आहेत या कंट्रोल रूमच्या माध्यमातून जे आहे ते दिले जाणार आहे। अशाच पद्धतीची एक कंट्रोल रूम जी आहे ती नागपूर पोलिसांची आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या कंट्रोल रूमचा उपयोग जो आहे तो या सगळ्या गोष्टींसाठी केला जातो। आपण पाहतोय की इथं असलेला पूर्ण स्टाफ जो आहे तो सज्ज झालेला आहे आणि शहरातल्या प्रत्येक एका बारीक घडामोडींवर जे आहे ते लक्ष दिलं जातं। उद्या ज्या पद्धतीनं मॉकड्रिल होईल त्यावेळी सर्व शहरातील नागरिकांना एकाच वेळी हा सगळा संदेश पोहोचेल, सायरनचा आवाज एकाच वेळी ऐकू जाईल, या दृष्टीने जे आहे ते नियोजन जे आहे ते इथं केलं जातं। सर्व नागपूर पोलीस असेल, नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी असेल, ते सगळे या कामांमध्ये जे आहे ते लागलेले आहे। अद्यापही प्रशासनाकडून म्हणजे सरकारकडून या बाबतीतले कुठलेही आदेश जे आहे ते प्रशासनाला प्राप्त झालेले नाही आहे। मात्र उद्याचा मॉकड्रिल यशस्वी होईल आणि नागरिकांमध्ये जे आहे ते समजा युद्धस्थिती निर्माण झाली तर या बाबतीत जनजागृती असेल, नागरिक या सगळ्या गोष्टीसाठी सज्ज असेल, या दृष्टीने जे आहे ते प्लॅनिंग करायला आता नागपूरच्या प्रशासनानं म्हणजे पोलीस प्रशासन असेल, सामान्य विभाग असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या सगळ्यांकडून केलं जात आहे। अद्याप या संदर्भातले आदेश आलेले नाही आहे। मात्र जर आदेश आले आणि याची अंमलबजावणी करायची असेल तर नागपूर प्रशासन यासाठी सज्ज झालेलं आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद उदय, आपण ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। आता आपण पुढच्या घडामोडींकडे वळतो आहोत। 1971 नंतर देशात पहिल्यांदाच मॉकड्रिल होत आहे। युद्ध झालं तर नागरिकांनी काय करायला पाहिजे याची माहिती या मॉकड्रिलच्या माध्यमातून दिली जाते। सगळ्या नागरिकांनी मॉकड्रिलमध्ये सहभागी होणं बंधनकारक असतं। युद्धाचा मॉकड्रिल म्हणजे काय असतं, मॉकड्रिलमध्ये लोकांना काय काय सूचना दिल्या जातात, या संदर्भात कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत। 1971च्या लढाईमध्ये ते प्रत्यक्ष सहभागी होते आणि त्यावेळी जो काही मॉकड्रिल झाला होता त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता। सर, 1971 मध्ये जे झालं होतं अगदी तसाच काहीसा प्रकार आता होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्याच पद्धतीनं मॉकड्रिल केला जातोय, ब्लॅक ड्रिल केलं जात आहे। कसं या सगळ्या गोष्टीकडे पाहताना तेव्हाच्या आणि आताच्या यामध्ये काय फरक पडलेला जाणवतो? असं आहे, 71मध्ये आम्ही मॉकड्रिल पाहिलेली नव्हती कारण आम्ही युद्धभूमीवर होतो। त्यामुळे घरामध्ये काय झालं माहीत नाही, पण जे घरचे आम्हाला सांगायचे की त्यावेळेला फक्त ब्लॅकआउटची प्रॅक्टिस करण्यात आली होती नागपूरला। म्हणजे सायरन वाजला की लाईट बंद करायचे, काही झालं की लाईट बंद करायचे। जे जुन्या काळात होतं किंवा सिनेमांमध्ये आपण पाहिलेलं आहे की सायरन वाजायचा विमान याच्या वेळेला, तसं आता करण्याची जरूर नाही आहे। कारण जी प्रगत वैमानिकांची जी सुद्धा क्षमता आहे ती 15 ते 20 किलोमीटर, 100 किलोमीटर, 150 किलोमीटर दूरवरनं मिसाईल किंवा रॉकेट मारण्याची आहे। त्यामुळे तुमच्या शहरावरच आलं पाहिजे असं नाही, तर आपली जी बॉर्डरवरची यंत्रणा आहे
ती ज्या वेळेला सांगेल की तुमच्या दिशेने काहीतरी येत आहे, एअरक्राफ्ट येत आहे, ड्रोन येत आहे, मिसाईल येत आहे, त्यावेळेला इथे सायरन वाजवून आणि लोकांना त्याची सूचना देणं की तुमच्याकडे येतात आहेत. कारण जुन्या काळामध्ये साधारण अर्धा ते 1 तासाचा वेळ मिळायचा लोकांना बाहेर निघायला. आता जो वेळ मिळेल आहे तो केवळ 8 ते 10 मिनिटाचा मॅक्झिमम मिळेल. त्याच्यामुळे आणि जर हायपरसॉनिक मिसाईल असले जे चीन डेव्हलप करत आहे आणि आपणही डेव्हलप करतो आहे, तर साधारण 4 ते 5 मिनिटाचा वेळ मिळेल. तेवढ्यामध्ये तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन आडोसा ढूंढावा लागेल. आणि जर मिसाईलवर तुमचं नाव लिहिलेलं असलं आणि तुम्ही आडोसा जर घेतला नाही तर तुम्ही देवाघरी झाले निश्चित आहे.